नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्याचे शेअर रिटेल शेअर होल्डर्सने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये सेल केले आहे. तर चला बघूया कोणत्याही या 10 कंपन्या ज्याचे शेअर क्वार्टर 2 मध्ये रिटेल शेअर होल्डर्सनी सेल केले आहे. तर या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीचे. आणि मित्रांनो, रिटेल शेअर होल्डर्स यांनी क्वार्टर 2 मध्ये अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीचे 2229 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. म्हणजे 15.48 कोटी शेअर रिटेल शेअर होल्डर्सने क्वार्टर 2 मध्ये अडानी पॉवर लिमिटेडचे सेल केले आहे. आणि आता रिटेल शेअर होल्डर्स जवळ अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीचे शेअर राहिलेले आहे 77.09 कोटी शेअर, जे सेल करण्याआधी होते 92.58 कोटी शेअर. आणि मित्रांनो, जर आपण अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 74.96%, FISचे होल्डिंग आहे 11.53%, DISचे होल्डिंग आहे 2.70% आणि पब्लिकचे होल्डिंग आहे 10.82%. आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, रिटेल इन्व्हेस्टर्सनी क्वार्टर 2 मध्ये या कंपनीचे 11.27 लाख शेअर सेल केले आहे, ज्याची व्हॅल्यू होते जवळपास 1859 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हे शेअर सेल करण्याआधी रिटेल इन्व्हेस्टर जवळ या कंपनीचे शेअर होते 67.13 लाख शेअर. आणि आता सेल केल्यानंतर रिटेल इन्व्हेस्टर जवळ या कंपनीचे शेअर उरलेले आहे 55.86 लाख शेअर. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 28.92%, FISचे होल्डिंग आहे 20.69%, DISचे होल्डिंग आहे 28.93% आणि पब्लिकचे होल्डिंग आहे 21.45%. आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि मित्रांनो, क्वार्टर 2 मध्ये रिटेल इन्व्हेस्टर्सने SBIचे 2.17 कोटी शेअर सेल केले आहे, ज्याची व्हॅल्यू बनते जवळपास 1787 कोटी रुपये. आणि मित्रांनो, आता SBIचे शेअर सेल केल्यानंतर रिटेल इन्व्हेस्टर जवळ या कंपनीचे शेअर राहिलेले आहे 52.8 कोटी शेअर. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 55.50%, FISचे होल्डिंग आहे 9.57%, DISचे होल्डिंग आहे 27.65% आणि पब्लिकचे होल्डिंग आहे 7.13%. नेक्स्ट कंपनी आहे या लिस्टमध्ये टाटा स्टील लिमिटेड. आणि मित्रांनो, क्वार्टर 2 मध्ये या कंपनीच्या रिटेल शेअर होल्डर्सनी या कंपनीचे 11 कोटी शेअर सेल केले आहे, ज्याची व्हॅल्यू बनते जवळपास 1760 कोटी रुपये. आणि आता रिटेल इन्व्हेस्टर जवळ या कंपनीचे शेअर उरलेले आहे 209.4 कोटी शेअर. आणि मित्रांनो, जर आपण टाटा स्टील लिमिटेड या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 33.19%, FISचे होल्डिंग आहे 17.29%, DISचे होल्डिंग आहे 26.92% आणि पब्लिकचे होल्डिंग आहे 22.42%. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे HDFC बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, क्वार्टर 2 मध्ये HDFC बँक लिमिटेडच्या रिटेल शेअर होल्डर्सनी HDFC बँक लिमिटेडचे 9.61 कोटी शेअर सेल केले आहे, ज्याची व्हॅल्यू बनते 9,361 कोटी रुपये. आणि आता रिटेल शेअर होल्डर जवळ HDFC बँक लिमिटेडचे शेअर राहिलेले आहे 127 कोटी
शेअर। आणि मित्रांनो, जर आपण HDFC बँक लिमिटेडचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे अवेलेबल डेटानुसार 48.38%, DISची होल्डिंग आहे 36.07% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.33%। नेक्स्ट कंपनी आहे नेस्ले इंडिया लिमिटेड आणि रिटेल शेअर होल्डर्सनी Q2 मध्ये या कंपनीचे 1.21 कोटी शेअर सेल केले आहे, ज्याची व्हॅल्यू बनते जवळपास 1422 कोटी रुपये। आणि आता रिटेल शेअर होल्डर जवळ या कंपनीचे शेअर कमी होऊन राहिलेले आहे 16.4 कोटी शेअर। आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.76%, FISची होल्डिंग आहे 9.82%, DISची होल्डिंग आहे 11.75% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.63%। नेक्स्ट कंपनी आहे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि मित्रांनो, Q2 मध्ये रिटेल शेअर होल्डर्सनी या कंपनीचे 52.4 लाख शेअर सेल केले आहे, ज्याची व्हॅल्यू बनते जवळपास 1334 कोटी रुपये। आणि आता रिटेल शेअर होल्डर जवळ हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे शेअर कमी होऊन राहिलेले आहे 23 कोटी शेअर। मित्रांनो, जर आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.90%, FISची होल्डिंग आहे 10.79%, DISची होल्डिंग आहे 15.62% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.62%। नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो वरुण बेव्हरेजेस लिमिटेड आणि मित्रांनो, Q2 मध्ये रिटेल शेअर होल्डर्सनी या कंपनीचे 2.68 कोटी शेअर सेल केले आहे, ज्याची व्हॅल्यू बनते 1297 कोटी रुपये। आणि आता वरुण बेव्हरेजेस लिमिटेड या कंपनीचे रिटेल शेअर होल्डर जवळ शेअर डिक्रीज होऊन राहिलेले आहे 15.57 कोटी शेअर। मित्रांनो, जर आपण कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार वरुण बेव्हरेजेस लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.44%, FISची होल्डिंग आहे 21.93%, DISची होल्डिंग आहे 11.78% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.84%। कंपनी आहे इटर्नल लिमिटेड, ज्या कंपनीचे नाव आधी होते झोमॅटो लिमिटेड। तर मित्रांनो, Q2 मध्ये रिटेल शेअर होल्डर्सनी या कंपनीचे 4.06 कोटी शेअर सेल केले आहे, ज्याची व्हॅल्यू बनते 1256 कोटी रुपये। आणि आता रिटेल शेअर होल्डर जवळ इटर्नल लिमिटेडचे शेअर कमी होऊन राहिलेले आहे 49.03 कोटी शेअर। आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 39.04%, DISची होल्डिंग आहे 30.04% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 25.12%। आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये लास्ट कंपनी आहे कॅनरा बँक लिमिटेड आणि रिटेल शेअर होल्डर्सनी Q2 मध्ये या कंपनीचे 966 कोटी रुपयाचे शेअर सेल केले आहे। आणि आता अवेलेबल डेटानुसार या कंपनीचे रिटेल इन्व्हेस्टर जवळ शेअर घसरून राहिलेले आहे 67.42 कोटी शेअर। आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.93%, FISची होल्डिंग आहे 11.89%, DISची होल्डिंग आहे 12.23% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.92%। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्यामध्ये रिटेल इन्व्हेस्टर्सनी फायनान्शियल इयर 2026च्या Q2 मध्ये या 10 कंपन्याचे शेअर सेल केले आहे। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.